भाग्यलक्ष्मी। तू म्हणतीयस ते बरोबर आहे ताई, पण तरी एकदा विचार कर। नाही, मी विचार केलाय। आता मी एकलीच राहणार। ती जाताना तिच्या हातात डबा पाहिला मी। ती काहीच सांगून नाही गेली तुम्हाला? अरे तिची तरी काय चूक त्यात? घर बदलले की वासही बदलतात ना, तसंच या घरच्या चाव्या आहेत तिच्या हातात, मालकीण आहे ती या घरची। तिने का म्हणून मला सांगावं? मला वाटतं तुम्ही समजवा तिला, तुमचं नक्की ऐकेल ती। काका मी प्रयत्न करते, पण तिला थोडा वेळ द्या। निदान हे सगळं विसेपर्यंत तरी। अरे पैशाचं काय करतोय बोल? देतो लवकर। हा आत्ता कसं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा पैसे जर का वेळेत नाही आले ना तर उभ्याचा आडवा कधी होशील ते कळणार बी नाही। तुम्हाला बाबा कदमांबरोबर राहायचंय का? हो हो, मग चला। कुठे? बाबा कदमला परत आणण्याकरता प्रयत्न करायला नको? चला। समजा जर का मला कोणी किडनॅप केलं, काय म्हणजे जर माझं अपहरण केलं, मला कोणी पळवून नेलं, आणि माझ्या घरच्यांना फोन करून सांगितलं की 5 लाख रुपये द्या तरच आम्ही सूर्याला सोडवू, नाटक खलास करू। हे सूर्या असं काय बी होणार नाही। आणि आम्ही कशासाठी आहोत? करून टाकू ना त्याची। अरे चिंपाट, समजा समजा असं म्हणालोय मी। मग ठीक आहे, जर का असं कोणी केलं तर माझ्या घरचे काय करतील? अरे काय करतील म्हणजे 5 लाख रुपये देतील आणि तुला सोडून आणतील। बरोबर। हे बघा, याने काही चांगलं घडणार असेल तर एखाद वेळेस नियमांना बगल देण्यास काय हरकत आहे? ठीक आहे मंडळी, आपलं काय म्हणणं? होय, काशीताई म्हणतात ते बरोबर आहे। अहो, पण त्याआधी आपल्याला एक काम करायला हवं। बाबा कदमांना शोधून गावात परत आणायला हवं। तुम्ही काही काळजी करू नका, बाबा कदमना आम्ही शोधतो। 2 तासांच्या जंगलाच्या मध्यभागी जर 5 लाख रुपये आणून दिले नाही तर तुमच्या सूर्याचा मुडदा पडलेला दिसेल तिथं। झालं काय? हे घ्या, आवाज ऐका त्याचा। हॅलो आई। हा सूर्या, सूर्या, सूर्या कसा आहेस तू? आई, आई मला सोडव, मला मारतात। सूर्या, सूर्याला मार नाही। लवकर त्यांना 5 लाख रुपये आणून द्या। अहो नका मारू त्याला। सूर्या, आई सोडव, नका मारू त्याला। मी तुमचे पैसे पोहोचवते, नका मारू। सूर्य आणि त्याचे मित्र हे सगळे जण एक कट रचतायत। ते सूर्याला पळवण्याचं नाटक करणार आहेत आणि त्याला सोडवण्यासाठी तुमच्याकडून 5 लाख रुपयाची मागणी करणार आहेत। पण काशीताई, ते नाटक आहे, नाटक। मी तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या जीवाशी असं खेळू देणार नाही। हे घ्या सरिता, सरिता, हे सगळे दागिने, हे दागिने घ्या, ते विका, पण माझं कुंकू वाचवा। सरिता काय हे? मी पाया पडते तुमच्या, माझं कुंकू वाचवा। संजय, सरिता अगदी बरोबर बोलते। हे बघ, हे आमचे दागिने घे, माझे पण दागिने घे, पण सूर्याला वाचव तू प्लीज। हे काय चाललंय? आई, सरिता, अगं काय चाललंय हे? काशी, चाव्या दे। हो, एकही पैसा न देता आपण सूर्या भाऊजींना सोडवू शकतो। तू तर माझ्या नवऱ्याच्या जीवावरच टपलीस का? सरिता, काय बोलतेस तू? तसं नाहीये। तुझ्या पाया पडते आई, मी पाया पडते तुझ्या, माझ्या मुलाला वाचव तू। काय करताय तुम्ही हे? हे बघ, हे काय आपल्या मुलाच्या जीवाची भीक मागते असं समजा। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। एकही पैसा न देता मी सूर्या भाऊजींना सुखरूप घरात आणणार आहे, आणि तेही आत्ता, लगेच। फक्त एक करा, कोणी माझ्या बरोबर येऊ नका। आली आली भाग्यलक्ष्मी।